नमस्कार मंडळी, तर मी सुनील पेढी SPD ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर मंडळी ट्रिप सुरुवात झालेली आहे आणि आजचा आपला तिसरा दिवस असणार आहे. थांब तिसरा दिवस आहे ट्रिपचा. आपली जो 2 ते 3 दिवस ट्रिप असणार आहे. आजचा आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. त्याआधी तुम्ही सर्व सिनेमॅटिक शॉट बघितला असाल, कारण काय प्लॅनिंग नव्हता, अचानकपणे व्हिडिओ करण्याची चालू केलेलं आहे. चला तर मंडळी, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आज काल आपण पुढे जास्त गेलो नाही, कारण पाऊसाचा दिवस होता, पाऊस होता, त्यामुळे जास्त काय बाहेर पडलोच नाही. आपण आता गोवा एक्सप्लोर करणार आहोत. आता आपण मंगेशी टेम्पलचे जाणार, त्याच्यानंतर बघूया काय जे काय असेल तुम्हाला दाखवता भेटणार असेल. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आपण पूर्ण ट्रिपचा एक ब्लॉग करणार आहोत. कुठे कुठे जाणार ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. हां बघा, आता सर्वात आले जातात पोरा खाली. आता चाललो आहे आता गोवा एक्सप्लोरसाठी. बघा आपल्या गाड्या 2 दिसतात. चला जाऊया. मंडळी, आता आपण पोचलो आता इकडे मंगेशी टेम्पल येते. तिथे जाऊन दर्शन घेऊया. बघा आणले आपली सर्व मंडळी. फोटोशूट चालू आहे, सुद्धा चालू आहे बघा. त्याचा दर्शन वगैरे झालं आहे. तुम्हाला दगडा पेंटिंग आहे, दगडा पेंटिंग आहे, मार्बल पेंटिंग दिसत वगैरे. सगळं खरेदी. भरपूर साऱ्या बॅग आहेत, मस्त मस्त बॅग आहेत. हँडमेड बॅग बघायचं, भरपूर साऱ्या बॅग आहेत. तर बघा इथे बघायला भेटते. तर इथे येता नक्कीच दादाच्या मंगेशी टेम्पलमध्ये, तर दादाच्या दुकानात नक्की व्हिजिट करा. तुम्हाला बघा भेटतात. जसं आपण आता आलतो म्हालसा टेम्पल येते. तिथे तर मंगेशी टेम्पलच्या 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. तिथे तर आपण आता आलो होतो. आता दर्शन सुद्धा घेतलेलं आहे. मस्त आरती वगैरे झाली, प्रसाद सुद्धा मिळाला. चर्चच्या बाजूला तिथे आलेलो. तिथे आता आपण पेट पूजा करूनंतर चर्चमध्ये जातो. तिकडे आलेला आपला ऑर्डर येते अजून. तिकडे सुद्धा बसलेला अजून. सुरुवात करूया.
तर मंडळी आपण आत्ता आलोय आत्ता मार्केटमध्ये आणि इथून आपण खरेदी करणार आहोत. आपला आजचा शेवटचा दिवस असणार गोव्यामध्ये. काय करण्यासाठी आलोय आणि इकडे पाऊस आलाय, तुफान पाऊस आलाय. ठीक आहे सांगतो. तुफान पाऊस आलाय आता कायच नाही टीचर. तर मंडळी आता आलोय बागा बीचवर. मावराच्या शोधामध्ये आलोय. तर बघूया आता काय जगा, बघूया आता काय मावरा भेटते. बघा इकडे, बघा इकडे मस्त असं बोटी लागल्या, बोटी लागल्यात बघा इकडे. तर बघूया आता काय मावरा भेटते. सांगितलं आम्हाला इथे मावरा भेटेल म्हणून आम्ही इथं आलतो बागा बीचवर. पागवताना दिसतं एक जण, तो बघा पाग उडत आता. हा टाकलेला पहिला पाक मोठा खाना. तर आता बघूया आता काय पागामध्ये आलाय. गोलगण्याची चिमणी आली का बघूया. काय नाही, काही नाही आलं बघा. पुन्हा एकदा पाक मारलाय. जाम कचरा येतोय. मावळाच्या शोधामध्ये आलतो बागा बीचवर, पण बोटी काय गेल्याच नाही. मला समजलं की बोट्या गेलेल्या आहेत, त्यामुळे इथं आलतो. आता मावळा जातो ना. आता बघूया आता काय प्लॅन होतं ते. आलो आता कायाकिंग करण्यासाठी, सर्वचा सेटअप घातलाय. तर चालू तर कायाकिंग करण्यासाठी, कायाकिंगची आता मजा घेऊया. चला एक आपले गेलेच गाडी आता इकडे इकडे आहेत. फोटोशूट चालू लागला इथे. चालू फोटोशूट, पाठीमागे पण फोटोशूट चालू आहे. सर्व खूप मजा घेतात. भाई 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 लवकर तिकडे बघा, बोलूया का ना लुई. ठीक पकड, थांबा थांबा. नाकवा नाकवा मी दर्याचा नाकवा. हो हा इकडे बघा शर्यत लागलेली. इकडे आपली सर्व गँग सर्व दिसतं इकडे. मस्त मजा घेताना, मस्त मजा होते. इकडे आपला स्पॉट दिसते अजून. हाय कर, हाय हाय हॅलो. बघा व्हिडिओ कॉलला बोलते बघा. आम्हाला स्टार्टअप द्यावं बोलते म्हणा, आम्हाला पाक द्या.
जंगल नाही. तिवरामध्ये हॉटस्पॉट इथं पाहिजे तुला. ए ठोकलू. नावा आता इकडे आलेले आहेत आता कायाकिंग करून. कायाकिंग भारी एक्सपिरियन्स होता. काय मावळा भेटते ते बघूया काय जेवासाठी. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू. मच्छी बघण्यासाठी आलो होतो इथे, पण सर्व छोट्या साईजचे बागडे दिसतात. कालजी पेटा दिसते, कालजी पेटा असणार आहे. इकडे बघाल तर चिकन आता होताना दिसते. चिकनची सर्व तयारी चालू आहे इकडे. चिकन रस्सा, काळजी बेटा सुक्का. सर्व खरेदी चालू आहे काय. इकडे बघा जेवायला बसलेले आहेत आणि इकडे चिकन रस्सा मस्त. आता आपण सुद्धा आता जेवून घेऊया. आणि इकडे कालजी बेटा सुक्का मस्त झाला. आपला गोव्यामध्ये तिसरा दिवस आणि गोवा चढाचा आपला सर्वांनी फुल धमाल केली. सामान ठेवतात गाडीने जातात. चला जवळजवळ 3 वर्षानंतर आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. सर्वांनी फुल धमाल केली. तर मंडळी तुम्ही सुद्धा नक्की या, प्लॅन कॅन्सल करू नका.
दुसरा काय नाही करतो पण नक्की या. तर निघूया आता कोल्हापूरला जायला. आता आपण सर्वांचं मस्त दर्शन ते झालेलं आहे. आत्मापूर इथे आलो, बाळमामाचं दर्शन मस्त असं दर्शन झालेलं आहे. म्हटलं ते या नाश्ता करायला, सर्वजण आता नाश्ता करतात. सकाळपासून काही काही कोणी खालाय ना, त्यामुळे सर्वजण भुकावलेले आहेत. चला लवकर करून घेऊया नाश्ता करायला. आलो आहे आपण ज्योतिबाच्या दर्शनासाठी. इकडे काहीतरी प्रोग्राम चालू आहे, मग दाखवतो थोडं सिनेमॅटिकमध्ये. तर मंडळी आपण आता आलोय कोल्हापूरमध्ये. इकडे बघा आपला कॉलेज मित्र इकडे भेटलेला आहे. सुद्धा आलेला इकडे. ट्रिप आली. ट्रिप ही गाडी कुठली आणली? इनोवा आणली. काय बोलतात? तुम्हाला पण जर कुठे फिरायला जायचं असेल, टेम्पो ट्रॅव्हलर, इनोवा, अर्टिगा, डिझायर आपल्याकडे भाड्याने कमी दरात उपलब्ध आहे. नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्याच्याशी सुद्धा. म्हशीचा प्युअर दूध इकडे काढून मी पिण्यासाठी दिला जातो बघा. आता बघा सर्व आता आईस्क्रीम खावासाठी आता आले. कटिंग आईस्क्रीम सब मिक्स फ्लेवर आहे. कुठला फ्लेवर आहे? हां हे ते सर्व लिहिलेलं आहे. नक्की ते येतं ते नक्की ट्राय करा कोल्हापूरमध्ये. मस्त एक नंबर. 40 रुपये प्लेट पण का 25. गुड मॉर्निंग मंडळी. जर का सकाळचे 7 वाजलेत आणि आता चाललं अंबाबाईच्या दर्शनासाठी. त्याआधी सर्व सामान लोड करून घेऊया, त्यानंतर जाऊया दर्शनासाठी. तर मंडळी आता आपण चाललो आहे सकाळी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर आपल्याला 1 किलो जायचं आहे, त्यामुळे लवकर आपण इथून निघणार आहोत. चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू. भरपूर सारी गर्दी आहे. निकेश भोईर, आपलं सगळं ठिकाणी मस्त 5-5 मिनिटामध्ये दर्शन झालं. इथेच बघत टाईम लागू शकत आहे. जवळजवळ 1.5 ते 2 तास सुद्धा लागू शकतात, एवढी मोठी लाईन लागेल. आता 8:15 वाजलेत आणि आपला लाईनीबाबत 7 वाजता लागला होतो आणि 8:15 वाजल्यापासून आपलं दर्शन सुद्धा झालं. दर्शन मस्त झालं, पण गर्दी वाढतच चाललेलं आहे. तर मंडळी आपलं आता दर्शन करून झालं आहे अंबाबाईचं. जवळजवळ 1.25 तास लागला दर्शनासाठी. चला आता आपल्याला 300 किलोमीटरचा प्रवास पण आपला पोहोचायचा होता. लोणावळ्यामध्ये पोहोचायचं विठुरायाच्या भेटीसाठी. चला आजची वस्ती आपली कार्यालयामध्ये असणार आहे, तिथे जाऊन खूप सर्व धमाल करणार आहे. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सर्वजण चालले. आपल्याला आता गाडीची जे पार्किंग सगळे चाललेले आहेत. तर म्हणजे या आता नाश्ता करून घेऊया, कारण आपला भरपूर पल्ला गाठायचा आहे. जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवास करायचा आपल्याला. चला लवकर खाऊया फडतरी मिसल, कोल्हापूरची स्पेशल मिसल खाऊया.
मंडळी, आता आपण पोहोचलो एकविरेमध्ये. आपण जिथे नेहमी राहतो तिथेच आपण आलेलो आहोत, अण्णाचा वाडा तिथे. तिथेच ते आपला रूम असतो, दरवर्षी येतो आपण तेव्हा. आणि तिथेच आता रूम घेतला आहे. आता जेवणाची सर्व तयारी चालू आहे, दालकुची रेसिपी चालू आहे, तेच तुम्हाला दाखवतो थोडी. चला तर झालं की जेवून घेऊया. बघा इथं आता स्पेशल अशी रेसिपी बनते इकडे. त्या रेसिपीचं नाव काय काय सांग ना. हा मेन कुक आहे आज, सांग ना काय रेसिपी कुठलं सांग. रेसिपी कुठली आहे? दाल घोष. एक नवीन रेसिपी. नाही थोडं जास्त आहे त्यामुळे आवाज येत नसेल तुम्हाला, कारण स्पीकर लागले इकडे. आपण आता रूमवर आला, तिथं जेवण बनवायची सुरुवात केलेलं आहे. दुपारच्या जेवणाची सोय. दुपारच्या तर 4 वाजलेत आणि आता जेवण बनवतो दुपारचं. थोडं उशीर झाला आपण थोडे प्लॅनिंगमध्ये थोडे गडबड झाले आमच्या. निक्या स्पेशल, निक्या आणि बंडू स्पेशल. इकडे रोहन पण आहे. दाल घोष रेसिपी चालू आहे इकडे. हां बघा रेसिपी झाली आहे, दाल घोष रेसिपी. बघा तर सर्व आता बसलेत. आता जवळजवळ आता 5 वाजलेत आणि सर्व आता जेवायला बसलेत. दाल घोष झालेले आहे. सगळे तर जेवायला बसलेले आहेत. मस्त रेसिपी झालेली, नक्की तुम्ही पण ट्राय करा. दाल घोष जेवून घेऊया, भूक राहिली. चल एक भुकवलं. बघा माल बघा आजचा चालू आहे प्रोग्राम. तर बघा सर्व तयारी सर्व चालू आहे इकडे. आता हे बघा धमाल चालू आहे इकडे. जेवण बनवलं. हे बघा इकडे टाइमपास चालू आहे. आपल्यामध्ये 3 मेंबर ॲड सुद्धा झाले बघा इकडे.